भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त उत्तर कसबा येथील जुने विठ्ठल मंदिर इथं भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विधिवत पूजन करण्यात आली। सोलापूर शहरात भगवान श्री परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ब्राह्मण समाजाच्या वतीनं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6:45 उत्तर कसबा येथील जुन्या विठ्ठल मंदिरात भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वितरण करण्यात आलं। या उत्सवाची अधिक माहिती दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिली। भगवान परशुराम विष्णूचे 6वा अवतार आणि वैशाख शुद्ध तृतीयेला त्यांची पुण्यशिमाळी जन्म झालेला आहे। आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत। यावर्षी आपल्याला हे ठिकाण बदलावं लागलं आणि गावभागामध्ये जुने विठ्ठल मंदिरात अतिशय उत्साहात परशुराम जयंती साजरी केली जात आहे। आणि उद्या या जयंतीनिमित्त शोभायात्रा आहे। इतर चौकातून ती शोभायात्रा निघेल आणि त्यामध्ये सर्व जणांनी सहभागी व्हावं आणि 4 पुतळ्यापर्यंत शोभायात्रा असणार आहे। आपण सर्वांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावं अशी मी आमच्या परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे विनंती करतो। या उत्सवाचं आयोजन उत्सव समिती अध्यक्ष आनंद खंडेलवाल, सचिव श्रीकांत कुलकर्णी, ट्रस्टी अध्यक्ष नितीन कुलकर्णी, कार्याध्यक्ष रमण कुलकर्णी, महिला अध्यक्षा अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। यावेळी प्राध्यापिका मोहिनी पत्की, आनंद खंडेलवाल यांनी अधिक माहिती दिली। भगवान परशुराम यांची जयंती सोलापूरमध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो। याही वर्षी त्याच उत्साहाने ही आपण साजरी करत आहोत। यामध्ये सर्व ब्राह्मण समाज, बहुभाषिक ब्राह्मण समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे उद्या शोभायात्रा पण आहे। या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे हत्तीवर आपले भगवान परशुराम हे विराजमान असणार आहेत। त्याचप्रमाणे विष्णूचे जे 10 अवतार आहेत ते अवतारसुद्धा आपण 5 बग्ग्यांच्या माध्यमातून साजरे करणार आहोत आणि अतिशय सुंदर अशी ही शोभायात्रा असणार आहे। तर सर्वांना असं आवाहन आहे की आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हावं आणि भगवान परशुरामांचा आशीर्वाद घ्यावा। 20 तारखेला दत्त चौक ते पार्क चौकपर्यंत आपली भव्य शोभायात्रा सालाबदाप्रमाणे निघणार आहे। त्या शोभायात्रात भगवान परशुराम हत्तीच्या अंबारीवर आरूढ होऊन त्याचप्रमाणे दिल्लीच्या भव्य झाकी देखावे आपण त्यात प्रस्तुत करणार आहोत। ज्यात राधाकृष्ण भगवान विष्णूचे 10 अवतारची झाकी आपण प्रस्तुत करणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त लेझिम पथक, ढोल पथक, विष्णू सहस्त्रनाम पठण करणारे आपल्या 100 महिला भगिनी, त्याचप्रमाणे बाळ वारकरी, त्याचप्रमाणे आपले कळस घेऊन आपल्या महिला व पुरुष निशाण यात्रा घेऊन आपले भव्य अशी शोभायात्रा उद्या 4 वाजता दत्त चौक ते पार्क चौकपर्यंत आपली निघणार आहे।